शहरातील देवपूर पोलीस ठाणे येथील पोलिसांच्या शोध पथकाने अवघ्या 24 तासात घरफोडीचे 2 गुन्हे उघडकीस आणले आहे। देवपूर पोलीस स्टेशनमध्ये काल दाखल गुन्ह्यातील फिर्यादी मीराबाई नरहरी सोनार यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कडी कोंडा तोडून कपाटात ठेवलेले 10,000 रुपये व सोन्या चांदीचे दागिने असे एकूण 70,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी केला होता। सदर दाखल गुन्ह्यातील आरोपींचा पोलिसांनी शोध घेऊन गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपी हरीश उर्फ सनी कैलास चौधरी, हकुम रमेश चौहान व कल्पेश यादव कानडे यांना ताब्यात घेऊन त्यांना विचारपूस करीत पोलीस खाक्यात दाखवले असता त्यांनी सदर घरफोडी केल्याची कबुली केली। त्यांच्याकडून गुन्ह्यातील काही गेलेला माल हस्तगत करीत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी दिली। धनंजय पाटील, देवपूर पोलीस स्टेशन धुळे। 3 तारखेला रात्री 2 तारखेच्या रात्री ते 3 तारखेदरम्यान विटाभट्टी एरियात एक गरीब परिस्थितीच्या महिला होत्या, केटरिंगचं काम करतात त्या मुलीकडे त्यांच्या गेल्या होत्या रात्री घराला कुलूप लावून, आणि घरात त्यांचे मंगळसूत्र, एक चांदीचं छोटंसं काही तुकडा आणि 10,000 रुपये रोख असे ठेवून कपाटात ठेवले होते त्यांच्या छोट्या कपाटात। तर दुसऱ्या दिवशी ते आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की घराचं कुलूप तुटलेलं आहे आणि घरातून चोरी झालेली आहे। तर त्या बाबतीत ताबडतोब आमचे देवपूर पोलीस स्टेशनचं तपास पथक त्याच्यात कामाला लागलं आणि त्याच्यामधून त्यांनी तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने आणि गोपनीय माहितीच्या मदतीने हा गुन्हा उघड केला। त्याच्यात NCBच्या पथकाने पण त्यांना सहकार्य केलं। हा गुन्हा उघड करण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये गेलेला मुद्देमाल सोन्याची माळ आणि रोख रक्कमपैकी काही रक्कम, चांदीचा तुकडा असं जसंच तसं लगेच मिळालेलं आहे। त्याचबरोबर दुसरा एक गुन्हा पण आमचा उघड झालेला आहे। त्याच्यामध्ये बॅटरी, इन्व्हर्टर आणि अशा पद्धतीचा माल घरफोडी करून गेला होता, तो पण रिकॉर्ड झाला। याच्यातनं सनी चौधरी म्हणून हा रेकॉर्डचा गुन्हेगार आहे, त्याला पुन्हा एकदा अटक केलेली आहे। आता त्याच्याविरुद्ध योग्य ती प्रतिबंधक कारवाई आम्ही करत आहोत आणि त्याच्यासोबत इतरही 2 आरोपी मिळालेले आहेत। तर गुन्ह्याचा तपास चालू आहे, अजून प्रगती होण्याची शक्यता आहे।